नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत आडोळला आणि प्लॉट होणार आहेत राधेश्यामराव पोले यांचा हा उत्कृष्ट असा हळदीचा प्लॉट आहे। याचं न्यूट्रिशन अपटेक झोन छान आहे। याचं नत्र स्फुरद पालाश मुख्यान्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यम जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिब्डेनम आणि क्लोरीन। तर याचं न्यूट्रिशन अपटेक छान आहे। प्रकाश संश्लेषण प्रक्रिया फास्ट होत आहे। फक्त थोडंसं दाटवा झाला त्यामुळे थोडं पान चिचोळे होण्याचा प्रकार वाढला। हे दाटवा झालं ना, हे असं होतं। हे पान आपल्याला ठोकर पाहिजे। आता हेच बारीक राहिलं। आता याचं कसं बघा, याचं ठोकर झाला असं। मोठं जेवढं पान होईल तेवढं प्रकाश संश्लेषण प्रक्रिया फास्ट होईल आणि तेवढं अपटेक चांगलं होऊन आपला कंद पोसल। कंद आणि शेंग भरण्यासाठी ते कार्य जास्त करत दाटवा असं। आता पुढच्या वर्षी ह्याच्यातून तुम्ही लक्ष घ्या। त्याची ही अंतर आहे तुमचं, हे 12 इंच नाही राहिलं। बेड ही वळती, ही वेळ, ही वळ आणि ही वळ। बेड आपलं 4 सव्वा 4 4.5 फूट जरी गेलं तरी काय अडचण नाही। आणि हे 2 ओळी आपल्या जे बेडवर आपण टाकतो, ह्या 2 बेड वळी ज्या 2 आहेत बेडवरल्या, त्याच्यामध्ये बरोबर 12 इंच अंतर राहिलं पाहिजे मध्ये। हे आपलं कमी आहे, आपलं 6 इंचच राहिले, 6 ते 8 इंच आहे हे। आणि 2 कंदामधलं समजा हे एक, हे आता कंद टाकला आपण आणि त्याच्या इंच याच्यात इतीचं अंतर ठेवायचं। बायला असं जर राहिलं तर फुटवे पण उत्कृष्ट होतात। आणि ही जी वर शेंग निघायला लागली त्याच्यात थोडंसं थोडं मातीची गरज आहे। तर हे जे आहे ही शेंग बाहेर निघायला नाही पाहिजे। हे काढलेलं रान बाहेर निघते, तर त्याला थोडं मातीची आवश्यकता आहे। बाकीचे काय नाही, छान आहे आपलं बाकी सगळं। तर हे तुम्ही पुढच्या वर्षी याचं अंतर मॅच करा। आणि हे जर बरोबर, कारण असं कसं असते माहिती आहे का, आता इकडे जे येणार आहेत, इकडे बघा, खाली बसा, इकडे जे येणाऱ्या शेंगा आहेत त्या इकडे आल्या, याची वाढ थांबती। कारण याला माती भेटत नाही, त्यामुळे याची वाढ थांबते। आणि इकडे वाढायला काय होतंय, तिकडं बी अंतर कमी आणि इकडे बी अंतर कमी, त्याच्यामुळे मध्ये बी वाव गवसत नाही बरोबर कंदाला। त्याच्यामुळे अंतर इकडं बी बेड असं असलं पाहिजे आपलं की जवळपास हे किती 12 इंच, इकडून 6 इंच आणि इकडून 6 इंच, म्हणजे 2 फुटाचं बेड असलं पाहिजे आपलं। ते बरोबर होतं साहेब। पण अरे चालू आहे का? हा चालू आहे ना, बोला ना, काय अडचण नाही। तर ते जे आपण तास मारू लागलो ते बैलच चाललं गेले बरोबर। नवीन बोरी होती ते त्याच्यामुळे झालं, नाही तर कुठं कुठं असं नंबर 1 होती, पण ते खालीवर चालले ते अंतर त्याच्यामुळे। सरी यंत्र नाही का? सरी नाही, ते बैलांनी पाळलं। हार्डनेस चांगला आहे शेंगावर, काही प्रॉब्लेम नाही। फक्त आता याला फॉस्फरिक ॲसिड महत्त्वाचं आहे। फॉस्फरिक ॲसिड आहे आपल्या ड्रिंचिंग मध्ये चांगलं कार्य करते। मस्त प्लॉट आहे। कंट्रोल मध्ये येतात आता, काय अडचण नाही। आपले स्प्रेचे जे शेड्यूल आहेत ना, आता पाठीमागचे काय राहिले का काही स्प्रे नाही ना? ठीक आहे, आता अजून 8 दिवसाला एक घ्या आणि त्याच्या 8 दिवसाला एक घ्या किंवा 15 दिवसाला घ्या। किती टाक्या पडायच्यात याच्यात? 6 टाक्या पडायच्या सर। 6 टाक्या म्हणजे पद्धतशीर घ्यायला जरा, एक बेड घ्यायला। आपलं 10 टाक्याचं आहे मटेरियल नाही। एका बॉटलमध्ये जवळपास आपल्या 18 टाक्या होत्यात 50 ml घेतल्यावर। 60-70 ml 60-70 ml 70 घ्यायले का? चालतं। 70 जरी घेतलं तरी आपल्या 12-14 जरी टाक्या झाल्या एका बॉटलमध्ये, तरी बी 2 स्प्रे व्हायचेत ना आपले एका बॉटलमध्ये। 2 आणि 2 4 स्प्रे बस 8 दिवसाच्या फरकानं। ठीक आहे, काय अडचण नाही। याला थोडं बघा, थंड उघडी पडायली, याला माती लावूनच हे आता बायाला लावावं लागते। काय करायचं, बायाला खुरपा म्हणायचं की थोडी माती सारा। एकदा याला तुम्हाला पैसे जाऊ द्यावराचे। साहेब कंपनाची एवढी हे वाली तुमचं आता सीझन चालू आहे।
हे जे आहे ना त्याला घाबरायचं काम नाही. आता हे मॅच्युरिटीकडे गेलं. आता हे जवळपास हे फुलं आलं ना निसवल्यानंतर आता काय होतंय याचं जे तिसरं पान आहे यानंच न्यूट्रिशन उचलते. हे क्लिअर आहे आपलं. याच्यावर आलता करपा याच्यावर इंटर झाला तिथं स्टॉप झाला आहे. हे डबे येतं थोडं कमी व्हायला सुरुवात होते. आता वरच्यावरचे 2-4 स्प्रेमध्ये क्लिअर होते. कुठून जायचं वापस तिकून त्या ठिकाणी झाडं किती येतं लावले काय काय खूप झेंडूचे टाकायचे झाडं 4 कोपऱ्यावर 4 झेंडूचे का 4 कोपऱ्यावर 4 मध्यभागी 2-4 9-10 झाडं मुद्दाम नर्सरीतून आणायची. हळद लावली की लावायची चारी साईडने. किडींचा प्रादुर्भाव या फुलावर जास्त होतो. फुलावरच स्टॉप होतो इकडे येत नाही. बाकीची कीड नाही आपल्या याच्यात काही दिसते. अंतर पहा असं एवढं ठेवलं. हे अंतर चांगलं आहे तुमचं. हे पण छान आहे. आता याचा बघा याचा कंद आणि त्याचा कंद लय भारी पोसणार आहे. तर मधलं थोडंसं कमी राहिलं म्हणजे चारी साईडनं आपल्याला 6-6 अंतर राहिलं पाहिजे बघा कंदाच्या. आणि शेंगा आपल्याला जास्त नाही करायच्या कमी शेंगा करायच्या वेट वाढवायचं. आणि आपल्याला खुंटरे 10-20 हळकुंड घेतल्यापेक्षा त्यामुळे दाटवा कधीच नाही करायचं. प्लॅन्टेशन जे आहे प्लॅन्ट बायोग्राफ ज्याला म्हणतात ते महत्वाचं आहे. झाडाला काय लागतं योग्य जागा द्या, वेळेवर पाणी द्या, वेळेवर सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे अशी व्यवस्था करा. आणि हीच आहे समजा. आणि त्याच्यानंतर न्यूट्रिशन अपटेक झालं पाहिजे याची व्यवस्था करायची पाणी व्यवस्थापनामध्ये. बाकी काही लागत नाही. आता हे बारीक निघायला आहेत फुटवे याला बेनिफिट नाही राहणार. नाही राहील ना याचा बेनिफिट राहणार आहे. त्याला हे हळद हे पोसण्यासाठी कंद पोसण्यासाठी बी कार्य करता येते आणि शेंग भरण्यासाठी बी कार्य करता. हे आपले तिन्ही पानं क्लिअर आहेत 1 2 3. याचा तेवढा लोड घ्यायचं काम नाही. तसं काही नाही त्याचं काही समज नाही. कारण कसं आहे वातावरण ह्या वर्षी थोडं दमट होतं. धुई पडल्या मागे धुई होती करप्या धुई आलती त्याच्यानंतर पानधुई आलती. त्याच्यानंतर क्लायमेट बी वातावरण बरोबर नव्हतं. खूप दिवस दमट वातावरण होतं. त्याच्यामुळे काय झालं की प्रत्येक प्लॉटवर करप्या एंट्री झालायच. फक्त त्याला आता स्टॉप ठेवणं हे आपल्या हातात आहे एवढं. कारण कायमस्वरूपी एकदा करपा आला ना हे करपा आणि कंद सडनचाच प्रकार असतंय. हा म्हणजे फंगल इन्फेक्शन असते हे. याला आपण कायमस्वरूपी घालू शकत नाहीत. आता किती जरी तुम्ही फक्त याला स्टॉप करता येतं. वाढवण्यासाठी वाढू नये म्हणून त्याला जाग्यावर ठेवता येतं. याला कायमचं संपवता येत नाही. कारण हे पान कसं असते हे प्रौढ झालं हे मॅच्युरिटीकडे जाण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे आपण जे समजा संप्रेरक देणार संजीवक देणार किंवा काही पेस्टिसाईड आपण सोडणार तर ते डायरेक्ट पहिल्या किंवा तिसऱ्या पानावर काम करत असतं जास्तीत जास्त. ह्या पानावर काम करत नाही. हे पाठीमागचं गेलं ते. त्याच्यामुळे जे काय आहे क्लिअरिटी आपण पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ह्या 2-3 पानावर आणू शकतो. आणि हे 2-3 पानं क्लिअर राहिले की त्याच्यावर फोटोसिंथेसिस जास्त होतं. त्याच्यावर प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रिया चांगली होती. त्याच्यावर क्लोरोफिल बनतं आणि क्लोरोफिलच्या माध्यमातून जे आपण हरित लव म्हणतो ते हरित लव इथं निर्माण होतं. आणि हरित लवाचंच न्यूट्रिशनमध्ये अपटेक होत असतं. आणि ते न्यूट्रिशन म्हणजे ज्या कंदाला पाहिजे ज्या शेंगाला पाहिजे किंवा काही डिसीज आले काही मुळाला सडन वगैरे काय लागली कंदाला सडन लागली तर ते क्लिअर होत जातं.
अशी प्लॅन्ट सायकल असते. बाकी काही नाही, बाकी छान आहे. फक्त स्प्रे शेड्यूल व्यवस्थित करा, फवारण्या 8 दिवसाला व्यवस्थित घ्या. बाकी काही नाही. कंद सोडायचं तर काही वाटत ना तुम्हाला? नाही कंद सोडा. हे जे प्रकार वाढला असता ना मग कंद सोडायला लागत होते. हे नाही आहे, हे वेगळं आहे. हे फंगल इन्फेक्शन वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. हे वेगळं आहे. हे बघा, हे पानं जे आहे ना पिवळं पडलं, हे पान नाही पिवळं पडत. हे करपल असं, हे करपत गेलं की कंद सडण लागत असते. पण हे आतून करपत जाऊ दिलं नाही आपण. हे सगळी काडी हिरवी आणि याची एंट्री आपण दुसऱ्या पाना होऊ दिली नाही. दुसऱ्या पाना कोण्याच नाही. पूर्ण झाड बघा तुम्ही, कोण्याच पाना याची एंट्री नाही. त्याच्यामुळे याची हे आता मॅच्युरिटीकडे गेलं पान. हे म्हणजे जवळपास हे 5वं पान आहे आता. काही 1 2 3 हे 4थं पान आहे. त्याच्यामुळं 4थं आणि याच्या खालचं जे आहे हे तर मॅच्युरिटीकडेच गेलं. हे मॅच्युरिटीकडे जाणार आणि याची पण अवस्था मॅच्युरिटीकडे जाणार. कार्य फक्त ह्या 3 पानं आपलं चालू राहणार. 1 2 3 4 1 2 3 4 हे 4 पानं आपलं कार्य चालू राहणार. त्याचं काम संपलं. नवीन पानावर ते येऊ नये एवढी काळजी घ्यायची. इथं दिसतंय हे पण 4थ्या पानावर जवळपास असन. हे बघा, 1 2 3 4 5 5वं पान, 5वं संपलं. त्याचं 3च पानं ॲक्टिव्ह असतात झाडाची. पण या झाडाची आपली 3 पानं बघा फ्रेश आहेत. हे 5वं पान आहे. हे 4थं आहे. हे 3रं, हे 2रं आणि हे पहिलं. 1 2 3 हे 3 आपले क्लिअर आहेत. 4थ्यापर्यंत क्लिअर आहे. त्याचं काही नाही. थँक्यू मित्रांनो. विश यू ऑल द बेस्ट. कसा वाटला प्लॉट? लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय भारत.